ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांचा उमेदवारी अर्ज दाखल. ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तसंच महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या समवेत जाऊन आपला उमेदवारी अर्ज भरलाय. त्यामुळे या मतदारसंघात फाटक विरुद्ध पवार अशी थेट लढत पाहायला मिळेल. ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी अपेक्षेनुसार शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र फाटक यांना दुसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांचा विरोध डावलून ठाणे विधान परिषदेची जागा शिवसेनेला सोडण्यात आली. शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रवींद्र फाटक यांचा उमेदवारी अर्ज आज जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन भरला. यावेळी फाटक यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश मस्के, आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे, प्रमोद हिंदूराव, नजीब मुल्ला यांच्यासह अनेक नगरसेवक, पदाधिकारीही उपस्थित होते. सर्वप्रथम त्यांनी आनंद आश्रमात जाऊन धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेस हार घालून आशीर्वाद घेतला. त्यानंतर पदयात्रा काढत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दुसरीकडे महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला ठाण्याची जागा सोडण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे ठाणे महानगरपालिकेतील गटनेते अभिजित पवार यांना निवडणूक रिंगणात उतरवून डॉक्टर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महायुतीतील नाराजीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न सुरू केलाय. अभिजित पवार यांनी आमदार जितेंद्र आव्हाड, शहराध्यक्ष मनोज प्रधान यांच्यासह उमेदवारी अर्ज दाखल केला. सर उमेदवारी अर्ज आपण भरलेला आहे की ठाण्यामध्ये देखील सगळे सर्व पक्ष एकत्र दिसलेले आहेत. महायुतीचे ठाणे पालघर विजय पक्का आहे आणि महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक कारण पाहिलं तर या मतदारसंघामध्ये महायुतीची आहे, मेजॉरिटी आहे. त्यामुळे महायुती लोकसभा विधानसभा पूर्वी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी आम्ही महायुती निवडणूक लढवतोय. तसे महाविकास आघाडीचे उमेदवार मी आपल्याला सांगतो, फक्त ठाणे पालघरच नाही तर महाराष्ट्रामध्ये ज्या 17 जागा आहेत या 17च्या 17 जागांमध्ये महायुतीचं प्राबल्य आहे. महायुती विजय होईल.